उन्हाळ्यामध्ये आपण कमी मसाल्याच्या भाज्या खातो, शक्य ते मसाले वापरणं टाळतो। आज आपण तशीच बिना मसाल्याची ग्रेव्हीवाली मस्त चमचमीत अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे, कुठलाही गरम मसाला न वापरता। आता भेंड्या या प्रकारे कापून घ्यायच्यात। भेंड्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या होत्या। ह्याला अजिबात पाणी नका ठेवू, नाहीतर चिकट होते। हे पहा, या प्रकारे संपूर्ण भेंडी कापून घेतली आहे। आता याला वरतून आपण मसाले लावून घेणार आहोत। याला एक अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा किंवा पाव चमचा हळद आणि आलं लसूण मी बारीक कुटून घेतलं होतं ते याच्यावरती घालायचं आहे आणि 2 चमचे बेसन, आमचूर पावडर नसेल तर लिंबू पिळून घ्या आणि याच्यावरती आता थोडंसं एक अर्धा चमचा तेल टाका, म्हणजे संपूर्ण मसाले भेंडीला छान प्रकारे लागतील। पाणी वापरलं तर चिकट होईल, म्हणून आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये तेल टाकलं मी 1 चमचा भर। जर तुम्हाला खूप जास्त तेल नको असेल भाजीमध्ये तर तुम्ही हे तेल न वापरता डायरेक्ट कढईमध्ये तशीच भेंडी घाला आणि छान फ्राय करून घ्या। म्हणजे भेंडीमध्ये थोडंसं तेल घातलंय त्याने छान मऊ होते भेंडी। हे पहा, या प्रकारे त्याला छान फ्राय करून घ्यायची। एक 5 मिनिटं झाकून ठेवा। आपण याच्यामध्ये मीठ नाही टाकलेलं आहे, त्याच्यामुळे चिकट नाही होणार। एक 5 मिनिटानंतर परत थोडंसं चेक करून घेऊया। बेसन पटकन जळतं, त्याच्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये ह्याला परतून घ्यावं लागेल आणि 1-2 मिनिटासाठी परत आपण याला झाकून ठेवूया। हे पहा, साधारण एक 5 ते 7 मिनिटानंतर भेंडी छान मऊ होते। ही भेंडी पूर्ण शिजली। आता यात थोडंसं मीठ टाकूया, कारण बाकीचे मसाले टाकलेत आपण, पण मीठ नाही टाकले। शेवटी आपल्याला भेंडी पूर्ण फ्राय झाल्यानंतर एक अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण भेंडी प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये मी परत तेल घेतलं आहे, 1 चमचाभर तेल घेतलं आहे। त्याच्यात आपल्याला मसाले परतून घ्यायचे। परत मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली आहे त्यात आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक करून टाकलेत। याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचे, रंग बदलेपर्यंत। हे पहा, कांदा छान फ्राय झाला आहे। त्यात परत 2 टोमॅटो बारीक करून घेतलेत। टोमॅटो प्युरी वापरली तरी चालेल। हे पहा, आता याला छान तेल सुटण्यासाठी आणि छान टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण 1-2 मिनिटं झाकून ठेवूया। हे पहा, याला छान तेल सुटलंय। टोमॅटो आणि कांद्याला याला छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला ॲड करून घेऊया। आपण भेंडीलाही लाल तिखट मीठ लावून घेतलं होतं, त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट घाला, म्हणजे आधी आपण घातलेलं होतं। भाजी खूप जास्त तिखट होऊ नये। 1.5 चमचा मी लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकले रंग येण्यासाठी आणि चवीनुसार मीठही आपण आधी घातलं होतं। आता हे छान परतून घ्यायचेत मसाले तेलावरतीच। यात 2 चमचे धने पावडर टाकले। धने पावडरनी खूप छान टेस्ट येते। हे थोडंसं जाडसर वाटलेलं आहे। धने पावडरही छान फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्या, म्हणजे पूर्ण हे मसाले आणि कांदा लसूण पेस्ट छान शिजेल। याला मस्त ग्रेव्ही तयार होईल। 1-2 मिनिटं झाकून ठेवलं किंवा झाकून नाही ठेवलं तरी चालेल। हे पहा, पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये चमचाभर किंवा 2 चमचे दही घाला। याने छान ग्रेव्ही होते आणि टेस्टही खूप छान लागते आणि भाजी चिकट नाही होत। या प्रकारे छान फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे फ्राय झाल्यानंतर जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही गरम पाणी टाकून घ्या। जर ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही बाकीच्या मसाल्यामध्येच भेंडी टाकली तरीही चालेल। याला थोडीशी उकळी आली आहे, त्याच्यामध्ये आपण आता ह्या शिजवलेल्या भेंड्या टाकू। भेंडी शिजलेली आहे, आपली ग्रेव्ही शिजलेली आहे। 1-2 मिनिटं झाकून ठेवूया। ही भाजी भातासोबतही खूप छान लागते, पोळीसोबतही छान लागते। नक्की ट्राय करून बघा। मी प्लेट थोडीशी साईडला ठेवली, म्हणजे प्लेटला मसाले नाही चिटकणार। या प्रकारे
मस्त असं रंग आला आहे आणि तेलही सुटलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.